दादा महाराज कुठून आले? मी बाळवणी आलोय. विट्याची बाळवणी? हा, विटा बाळवणी सुरुवातपासून इथं आहे या मठापासून आश्रमावर. आणि हे कुठून आले? महाराज बाळवणी. तुम्ही कुठून आले? अखंड जप करतायत ते.
येळकोट येळकोट जय मल्हार. सांगली जिल्ह्यातील सर्व खंडोबा भाविक भक्तांना जय मल्हार. दिनांक 7 डिसेंबरपासून आज खंडोबाची यात्रा समाप्तीकडे आपण आलेलो आहे, समारोपाकडे आलेलो आहे. आज आदरणीय पूजनीय मोहनजी भागवत या समारोपाच्या क्षणाला खंडोबाच्या दर्शनाला या ठिकाणी आले. एकूण खंडोबा देवाची यात्रा ही 8 तालुके मिळून 80 गावांमध्ये निघालेली आहे आणि प्रचंड उत्स्फूर्त प्रतिसाद प्रत्येक खंडोबा भाविकांनी दिलेला आहे. आज त्याचा समारोप आहे आणि आम्ही सर्व विश्वस्त मंडळ या ठिकाणी उपस्थित राहून समारोपाच्या ठिकाणी आलेलो आहोत. मोहनजी भागवत या ठिकाणी आज आले. प्रचंड आनंद झाला. त्यांनी मेसेज दिलेला आहे की यात्रेचा समारोप खूपच सुंदर आणि अप्रतिम झालेला आहे आणि भाविकांनी प्रचंड मनावरती घेतलेलं आहे आणि ज्या लोकांची परिस्थिती नाही, जे खंडोबाचं दर्शन जेजुरीत येऊन घेऊ शकत नाही, त्या निमित्ताने आम्ही यात्रा काढलेली होती आणि ती यात्रा सफल पूर्ण झाली आहे. या यात्रेमध्ये जेजुरी खंडोबा देवाचा फेटा या ठिकाणी आणण्यात आला होता 7 डिसेंबर रोजी. त्या फेट्याची पगडीची यात्रा, महाराजांची खंडोबा महाराजांच्या पगडीची यात्रा या ठिकाणी गेल्या 10 दिवसापासून निघत आहे. त्याचा मूळ उद्देश होता की जेजुरी सांगली जिल्ह्यामध्ये खंडोबा देवाचा भक्तिभाव निर्माण व्हावा, एक श्रद्धाभाव आणि जनजागृती तयार व्हावी, हा त्यामागचा मूळ उद्देश होता. धन्यवाद.